हिंदी सक्ती विरोधानंतर शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता। हिंदी भाषेवरून भाजप मनसेत बॅनर वॉर, भाजपच्या बॅनरला मनसेचं प्रत्युत्तर। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती, मनसेचं बॅनर। काल भाजपकडून ही भाषेची सक्ती नाही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते। भाजपच्या हिंदी बॅनरला मनसेचं मराठीतून उत्तर। मानखुर्दमध्ये मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकरांनी हिंदी सक्तीला विरोध करणारे बॅनर लावले। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा, बॅनरवर आशय। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मत्स्य व्यवसायासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती। वक्फ कायद्याबाबत आज भाजपची कार्यशाळा, भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल। गरवारे क्लब इथे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। शिक्षकांच्या ड्रेस कोडच्या निर्णयावर सामनातून टीका। शिक्षकांना गणवेश मिळणार असतील तर मंत्र्यांनाही गणवेश द्यायला हरकत नाही, सामनातून टोला। यावेळी मोदींच्या ड्रेस कोडवरही टीका। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपत प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। प्रतिपालिका सभागृह या कार्यक्रमासाठी मनसेचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण। त्याचप्रमाणे भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रणाचं पत्र। 26 एप्रिलला मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार। युतीच्या गोष्टी दोन्ही भावांमधल्या दोघं एकत्र येत असतील तर आनंदच। महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी यावं ही तमाम मराठी माणसांची इच्छा, शिवसेना आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। राज ठाकरेंनी मांजरेकरांना दिलेली मुलाखत 1.5 महिन्यांपूर्वीची, मंत्री उदय सामंत यांची माहिती। शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्तींवर राज ठाकरे तडजोड करतील असं वाटत नसल्याची उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन विरोधी पक्षाची पोकळी भरून काढावी, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते 3दाच काय 10दा भेटले तरी त्यात गैर काय? शरद पवार आणि अजित पवार भेटीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास उत्तमच असल्याचे मिटकरींचं वक्तव्य। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि जर शरद पवारांनी राऊतांना सांगितलं असेल की दोन्ही पवार एकच आहेत तर आम्हाला आनंदच, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियान 2025 कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची उपस्थिती। एमपीएससीचा मोठा निर्णय, दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य नसल्यास पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई। एमपीएससीची याबाबत परिपत्रकाद्वारे माहिती। मुंबईच्या अंधेरी परिसरातील बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध अनेक तक्रारी, मात्र तरीही महानगरपालिकेची कोणतीच कारवाई नाही। पालिकेच्या निष्क्रियतेवर उच्च न्यायालयाचा संताप। शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर असलेल्या 5 अधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा अटकपूर्व अंतरिम जामीन। भविष्यामध्ये शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आरोप झाले तर ते कारवाईला सहकार्य करतील या आश्वासनावर जामीन मंजूर। डॉक्टर सुश्रुत घैसासांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक। घैसासांवर कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती मुंबईत बंदी कायम। गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक। केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार, बैठकीत निर्णय। नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीनं मंत्रिमंडळासमोर सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। नाशिक ई बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। कोस्टल रोडचा वरळीतील भूमिगत मार्ग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुला होणार, त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं अधिक सुकर होणार। पालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर। मुंबईतील पाणी, रस्त्याचं काम, कचरा या विरोधात ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार, शिवसेना भवनातील बैठकीत निर्णय।
वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यांमधील जेट्टींची दुरावस्था, त्यामुळे जेट्टींच्या पुनर्बांधणीसाठी तातडीनं निधी देण्यात यावा या मागणीसाठी आदित्य ठाकरेंचं अजित पवारांना पत्र. आषाढी यात्रेदरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर तात्पुरते पूल उभारले जाणार. बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम केलं जाणार नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत निर्णय. शेगावमधील नखगळती प्रकरण. बुलढाण्यामध्ये केंद्र सरकारचं आकस्मिक चिकित्सा राहत पथक दाखल. उच्चस्तरीय पथक आजपासून पुढचे 3 दिवस केस आणि नखगळती भागाचा दौरा करणार. राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. 2 दिवसांपासून ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देत 10 कोटींची मागणी. डी गँगचा उल्लेख करत वडिलांसारखे हाल करण्याचा मेलमध्ये दावा. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियरला जामीन मंजूर. 50,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर नागपूर सत्र न्यायालयाकडून जामीन. आज कारागृहातून सुटका होण्याची शक्यता. नाशिकच्या सातपीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेनं कारवाई केल्याचं निदर्शनास. दर्गा ट्रस्टला नव्यानं हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला. राज्य सरकार आता लॉटरीतून उत्पन्न वाढवणार. त्यासाठी केरळ राज्याच्या लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेखाली 10 जणांची समिती. या समितीत ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही सदस्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वॉर रूम बैठकीत प्रकल्पांचा जम्बो आढावा. मुळा मुठा नदी संवर्धन, बीडीडी पुनर्विकास, धारावी पुनर्विकास, मुंबई आणि पुणे मेट्रोसह विविध विकास कामांचा आढावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 24 एप्रिलला कुडाळच्या सिंधुदुर्गमध्ये जाहीर सभा. नवीन बस डेपो मैदानावरती मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे सभा घेणार. विक्रोळीमध्ये गोदरेज सिग्नलजवळ अपघातग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत. 2 दुचाकींच्या अपघातात जखमी झालेल्यांना शिंदेंनी त्यांच्या ताफ्यातली अँब्युलन्स दिली. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग अजूनही तहानलेलाच. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण. नागरिकांची प्रशासनाकडे टँकरनं पाणीपुरवठा करण्याची मागणी. जळगावमध्ये बहिणाबाई चौधरींच्या आसोदे गावात भीषण पाणी टंचाई. 15 ते 20 दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत असल्यानं नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर संताप. नाशिकच्या बोरीचीवारी गावामध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरी कोरड्या पडल्या असून महिलांची पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरवर पायपीट. शासनाकडे मागणी करूनही टँकर मिळत नसल्यानं नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटरपर्यंत भटकंती. प्रशासनाच्या वतीनं पाणी टंचाईवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. वाशिमच्या कळंबा बोडखे गावातील महिलांचा पाणी प्रश्नासाठी संघर्ष. 100 रुपये देऊन 200 लिटर पाणी विकत घेण्याची वेळ. पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ. तापमान 44 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. वाढत्या तापमानामुळे नागपूरच्या 33 चौकांमधील सिग्नल दुपारी 1 ते 4 बंद राहणार. उन्हापासून वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांची योजना. गोंदियात दुपारी 12 ते 4 या वेळेत सिग्नल बंद राहणार. वाढत्या तापमानामुळे जिल्हा वाहतूक शाखेचा निर्णय. विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार. आजही उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज. काल चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द. या प्रकरणातील अंतिम निर्णय होईपर्यंत परवाना रद्द. भंडाऱ्याच्या लाखनीतील एका बारमध्ये राग अनावर झाल्यानं 6 ते 7 जणांकडून एकाला डोक्यावर काचेचा ग्लास फोडत बेदम मारहाण. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी 2 जण पोलिसांच्या ताब्यात. अंबरनाथमध्ये पनवेलकर बिल्डरच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी पनवेलकरांच्या घराच्या दिशेनं 2 राऊंड फायर केले. पोलिसांकडून तपास सुरू. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल. नातेवाईकांवर रुग्णाला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ. त्यामुळे रुग्णालयाचा गलथान कारभार समोर. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील लोहारा इथं लग्न वरातीमध्ये अपघात. नवरदेवाचा रथ अनियंत्रित झाल्याने एका महिला वऱ्हाडीचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचा मृत्यू.
जालन्यातील अंबड इथली घटना वसतिगृहाच्या हलगर्जीपणामुळे प्रकार घडल्याचा वडिलांचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडच्या गेवराईमध्ये बनावट कागदपत्र सादर करून जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वतः आढावा घेतला होता. बारामती MIDCमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. या आगीमध्ये नुकसान झाल्याचा अंदाज. आदित्य ठाकरेंकडून वरळीतल्या रस्त्याच्या कामाची पाहणी. यावेळी काँक्रीट रस्ता घोटाळा. निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? आदित्य ठाकरेंचा सवाल. कामाचा बोला असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेला मनसेच्या राजू पाटलांनी कामाची यादी पाठवली. एक्स पोस्ट करत डोंबिवलीतील रखडलेल्या कामांची यादी राजू पाटील यांनी पाठवली. खासदार विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विषय कधीच नव्हता. अपक्ष खासदार असल्यानं त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावं असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी, त्यामुळे अजित पवारांनीच त्यांचं पुनर्वसन करावं. संजय काकांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. सोलापूरच्या माढ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. कर्जमाफीच्या विषयावरून शेतकरी आक्रमक. शंभूराज देसाईंच्या भाषणावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाहीत. राजू शेट्टींची माणिकराव कोकाटेंवर टीका. तर शेती आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आणल्याशिवाय राहणार नाही. कोकाटेंचं राजू शेट्टींच्या टीकेला उत्तर. नांदेडच्या तांडा वस्तीच्या निधीवरून शिवसेना आमदार बाबूराव कदम यांचा पालकमंत्री अतुल सावेंविरोधात आंदोलनाचा इशारा. त्यावर ज्यांना युतीत राहायचं नाही ते बाहेर पडतील. आपण इशाऱ्याची काळजी करत नसल्याचा सावेंचा पलटवार. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसणार. जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत पुण्यामध्ये उद्या सुप्रिया सुळे उपोषण करणार. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 नगरसेवकांना पैशाचा आमिष देऊन शिंदेंच्या सेनेत प्रवेश दिला जातोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा आरोप. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोलापूरचे महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं तर कोणताही वाळू उपसा होऊ शकत नाही अशा शब्दात सुनावलं. मुरगावजवळ सुप्रिया सुळेंची शरद पवारांची अचानक भेट. दौऱ्यात व्यस्त असतानाही रस्त्यात गाडी थांबवून आईवडिलांची भेट घेतली. नांदेडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा. सकल मराठा समाजाची पालकमंत्री अतुल सावेंकडे मागणी. यावेळी पालकमंत्री सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची कार्यकर्त्यांची माहिती. महाराष्ट्र शासनाचा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचं मुंबईत आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांसह अनेकांची उपस्थिती. 24 तारखेपर्यंत सोहळा असेल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील 14 नद्यांवरील पूल पूर्ण. गुजरातमधील 8 पैकी 6 स्थानकांसाठी संरचनात्मक काम पूर्ण. महाराष्ट्रातील BKC आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटरच्या बोगद्याचं काम सध्या प्रगतीपथावर. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर. आरोपी कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा महिलेचा दावा. 1 दिवस देशमुखांच्या घरासमोर वास्तव्य, त्यानंतर महिला पसार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.